विद्यार्थी मित्र हो, ऑनलाईन स्टडीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र बोर्ड SSC मॅथ्स 1 युनिट 1 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स या चॅप्टरमध्ये आपण आज पुढील भागाचा अभ्यास करणार आहोत, ज्याचं शीर्षक आहे ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आलेख समीकरणांचा आलेख किंवा आलेख पद्धतीने समीकरणे सोडवणे असा हा भाग आहे. ही समीकरणे सोडवताना आपल्याला नेमकं काय करायचंय, त्याची काय पद्धत आहे, काय मेथड आहे किंवा तुम्हाला नेमकं काय करायचंय ते पॉइंट्स आपण या ठिकाणी मराठीमध्ये बघतोय. जरी तुम्ही सेमीचे विद्यार्थी असाल तरीही समीकरणाच्या चलांच्या किमतीचा टेबल आपल्याला तयार करायचा आहे. अचूक कॅल्क्युलेशन करून त्यातील x आणि y च्या किमती मिळवायच्या आहेत आणि त्या टेबलमध्ये लिहायच्या आहेत. टेबल मधील शेवटच्या रो मधील जोड्या आलेख कागदावर कुठे असतील ते ठरवायचंय. म्हणजे x अक्षावर की y अक्षावर की पहिल्या चरणात की दुसऱ्या चरणात की तिसऱ्या चरणात की चौथ्या चरणात हे आपल्याला निश्चित करायचं आहे आणि ते पण तिथे आपण नमूद करणार आहोत. यानंतर आलेख कागदावर आपण x अक्ष y अक्ष काढणार आहोत. त्यावर अचूक संख्या लेखन समान अंतराने करणार आहोत आणि वरती कोपऱ्यामध्ये स्केल म्हणजे प्रमाण लिहिणार आहोत. आलेख कागदावर पहिले 3 बिंदू स्थापन करून त्यातून जाणारी रेषा काढायची आहे. नंतर दुसऱ्या समीकरणाचे 3 बिंदू स्थापन करून त्यातून जाणारी रेषा काढायची आहे. त्या रेषा एकमेकींना ज्या बिंदूत छेदतील तो बिंदू स्पष्ट करून तिथे त्या बिंदूचे निर्देशक म्हणजे कोऑर्डिनेट्स लिहायचे आहेत. ते निर्देशक म्हणजे त्या समीकरणाचं सोल्युशन असेल, त्या समीकरणाची उकल असेल. अशा प्रकारची कृती आपल्याला ग्राफच्या साहाय्याने इक्वेशन सोडवताना करायची आहे. हे एकदा आपण ध्यानात घेतलं की कुठलंही लिनियर इक्वेशन बाय ग्राफ मेथड आपण सॉल्व करू शकतो. म्हणजे नेमकं आपल्याला काय करायचं ते उदाहरणाच्या साहाय्याने आपण समजून घेऊया. एक नमुना उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. एक्झाम्पल 1 सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. आलेख पद्धतीने ही एक सामायिक समीकरणे आपल्याला सोडवायची आहेत आणि एक सामायिक समीकरणे आपल्याला दिलेली आहेत. x + y = 4 2x - y = 2. अशा प्रकारची समीकरणं आलेख पद्धतीने सोडवताना लगेच समीकरणं पाहिली आणि आलेख कागदाकडे गेलं असं होत नाही. आलेख कागदाकडे जाण्यापूर्वी तुम्हाला समोर दिसतोय तशा प्रकारचा एक भाग या ठिकाणी तयार करायचा आहे. म्हणजे नेमकं काय करायचंय, उत्तराची पहिली पायरी तुम्ही लिहिताय सोल्युशन ऑर्डर पेअर फॉर इक्वेशन 1 x + y = 4 आणि इथे आपण 1 2 3 आणि 4 उभे 4 कॉलम असलेला टेबल तयार करतोय, ज्याच्यामध्ये आडवे 4 रो आहेत. या टेबलमध्ये पहिल्यांदा या ठिकाणी x आपल्याला लिहायचा आहे, y आपल्याला लिहायचा आहे आणि त्याच्या खाली कंसामध्ये कॉमा देऊन xy लिहायचं आहे. बाकी मात्र हे राहिलेलं सुरुवातीला काहीही असणार नाही. जे या ठिकाणी मी दाखवतोय या भागातलं ते काही असणार नाही. मग हा भाग आपल्याला नंतर पूर्ण करायचा आहे कॅल्क्युलेशनच्या सहाय्याने. ते कॅल्क्युलेशन आपल्याला खाली बिनचूक करायचं आहे. पहिल्या समीकरणाचं कॅल्क्युलेशन आहे म्हणून पहिलं समीकरण आपण त्या ठिकाणी लिहितोय. कुठल्याही पद्धतीचा आलेख किंवा कुठल्याही प्रश्नाचा आलेख असा सोडवताना पहिल्यांदा x ची व्हॅल्यू आपल्याला 0 कन्सिडर करायची आहे आणि मग या समीकरणामध्ये जिथं x आलेला आहे तिथं आपण 0 टाकणार आहोत आणि बाकी भाग जसा आहे तसाच लिहिणार आहोत. 0 मिळवल्यानंतर काही फरक होत नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी y = 4 ही व्हॅल्यू मिळते. या ठिकाणी 2 चौकटी केलेल्या आहेत. इथे एक चौकट तुम्हाला केलेली दिसते x च्या संदर्भात आणि दुसरी चौकट y च्या संदर्भात. ही आलेली किंमत x ची गृहीत धरलेली किंमत तुम्हाला इथे लिहायची आहे.
इथे सुरुवातीला काही नव्हतं, हा रिकामा भाग होता सुरुवातीला. उदाहरण सोडवण्यासाठी मी या ठिकाणी तो भरून घेतलेला आहे. नंतर वायची किंमत वायच्या समोर इथे तुम्हाला लिहायची आहे. आणि मग आलेल्या या दोन्ही किमती प्रथमतः एक्सची किंमत कंसामध्ये लिहायची आहे आणि नंतर वायची किंमत कॉमा देऊन कंसामध्ये लिहायची आहे. अशा प्रकारे पहिली जोडी आपण त्या बिंदूची या ठिकाणी मिळवलेली आहे. नंतर दुसऱ्या जोडीसाठी आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करणार आहोत. त्यासाठी प्रथमतः आपल्याला समीकरण लिहायचं आहे आणि दुसऱ्या कॅल्क्युलेशनमध्ये y इज इक्वल टू 0 आपल्याला कन्सिडर करायचं आहे कुठल्याही समीकरणामध्ये. नंतर जिथे y आलाय तिथे 0 व्हॅल्यू टाका, बाकी आहे तसंच लिहा. 0 ऍड केल्यानंतर काही बदल होणार नाही, म्हणून x इज इक्वल टू 4 या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालेला आहे. दोन चौकटी तयार झालेल्या आहेत. एका चौकटीमध्ये x ची व्हॅल्यू आहे, एका चौकटीमध्ये y ची व्हॅल्यू आहे. x ची व्हॅल्यू x च्या समोर लिहायची. x ची व्हॅल्यू आहे 4, ती त्याच्या समोर लिहिली. y ची व्हॅल्यू आहे 0, ती त्याच्या समोर लिहिली. आणि ह्या दोन्ही किमती नंतर कंसामध्ये सुरुवातीला x ची किंमत आणि नंतर y ची किंमत लिहिलेली आहे. तिसरं एक कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. परत एकदा समीकरण वरती लिहायचंय आणि इथं आल्यानंतर मात्र तुम्ही x ची किंमत कुठलाही धनपूर्णांक किंवा कुठलाही ऋण पूर्णांक कन्सिडर करणार आहात. इथे मात्र तुम्ही x 0 कन्सिडर केलेला होता, इथे y 0 कन्सिडर केलेला होता. इथं तुम्हाला कुठली व्हॅल्यू या ठिकाणी कन्सिडर करा x ची. इथं या उदाहरणात आपण 1 ही कन्सिडर केलेली आहे. दिलेल्या समीकरणामध्ये जिथे x आहे तिथे आपण 1 टाकतोय, बाकी आहे तो भाग तसाच लिहितोय. नंतर या 1 चं भाषांतर होतंय, अधिक 1 पुढे गेल्यानंतर वजा 1 होतोय आणि 4 वजा 1 चं उत्तर 3 येतंय. दोन्ही चलांच्या किमती जिथे आपल्याला मिळालेल्या आहेत, एक गृहीत धरलेली आणि एक मिळवलेली, त्या दोन्हींनाही आपण चौकटी केलेल्या आहेत. x ची किंमत x च्या समोर लिहा, y ची किंमत y च्या समोर लिहा. त्या दोन्ही किमती खाली कंसात लिहा. लिहिताना पहिल्यांदा x ची आणि नंतर y ची किंमत लिहायची. एवढं झाल्यानंतर लगेच पुढे जाऊ नका. आता ह्या ज्या जोड्या मिळालेल्या आहेत आपल्याला बिंदूंच्या, त्या ज्या बिंदूंच्या आहेत त्या बिंदूंचा विचार करा. इथे x कोऑर्डिनेट 0 आहे आणि y कोऑर्डिनेट 4 आहे. असं असेल तर जेव्हा x 0 असेल तेव्हा तो पॉइंट y ऍक्सिस वर असतो, हे आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा y 0 असतो तेव्हा तो पॉइंट x ऍक्सिस वर असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहेत. जेव्हा दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतात तेव्हा तो बिंदू पहिल्या चरणात म्हणजे क्वाड्रंट 1 मध्ये असतो, हे आपल्याला माहिती आहे. अशा प्रकारे पहिल्या समीकरणासाठी आपण 3 बिंदूंच्या जोड्या मिळवलेल्या आहेत आणि ते बिंदू कुठे असतील हे या ठिकाणी निश्चित करून ठेवलेलं आहे. एवढं निश्चित झाल्यानंतर इथं जे कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे तेच कॅल्क्युलेशन आपल्याला दुसऱ्या समीकरणासाठी करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण पुढे लिहितोय ऑर्डर पेअर्स फॉर इक्वेशन 2x मायनस y इज इक्वल टू 2. आणि मग पुन्हा आपल्याला एकदा उभे 4 कॉलम आणि आडवे 4 रो असलेला टेबल या ठिकाणी तयार करायचा आहे. या पद्धतीप्रमाणे पहिल्या कॉलम मध्ये 1 नंबरला x लिहायचा आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये 2 नंबरला y लिहायचा आहे, त्याच्या खाली कंसामध्ये x, y लिहायचं आहे. आणि मग मागच्या इक्वेशन मध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते समीकरण आपण इथे 1 नंबरला लिहिणार आहोत आणि y ची व्हॅल्यू मिळवण्यासाठी x ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी 0 कन्सिडर करणार आहोत. समीकरणामध्ये जिथे 0 x आलेला आहे तिथे 0 लिहा आणि समीकरण पुढे सोडवा. 2 गुणिले 0 0 उत्तर वजा y बरोबर 2 आपल्याला या पुढच्या पायरीमध्ये लिहावे लागतील. पण चलाची किंमत कधी ऋण असता कामा नये म्हणून चिन्ह बदल करायचा आहे. ऋण y झाले धन y आणि धन 2 झाले ऋण 2. अशा प्रकारे मिळालेल्या किमती लिहिताना लक्षात ठेवा x ची किंमत x च्या समोरच लिहायची आहे, त्याच्यात गडबड करू नका. y ची किंमत y च्या समोर लिहायची आहे, त्याच्यातही गडबड करू नका. इथे 1 नंबरला 0 आहे आणि खाली 2 नंबरला वजा 2 आहेत. त्याच क्रमाने त्या किमती कंसात लिहा.
त्याच्यातही चुकीची कृती करू नका. अशा प्रकारे या आराखड्यासाठी आपण या किमती या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. नंतर आपण दुसरे कॅल्क्युलेशन करतोय. पुन्हा एकदा इक्वेशन लिहा. या कॅल्क्युलेशनसाठी y आपल्याला 0 कन्सिडर करायचा आहे. कुठल्याही प्रश्नासाठी याच्यात बदल करू नका. पुस्तकामध्ये 4 कॅल्क्युलेशन केलेली आहेत किंवा 4 बिंदूच्या जोड्या मिळवलेल्या आहेत. बिलकुलही 4 जोड्यांचा विचार करू नका. 3 जोड्या आपल्याला सफिशियंट आहेत. y बरोबर 0 कन्सिडर केल्यानंतर जिथे y आलेला आहे इक्वेशन मध्ये तिथे इन ब्रॅकेट 0 ऍड करा. 0 ऍड केल्यानंतर इक्वेशन मध्ये कसलाही बदल होणार नाही. 0 काढून टाका आणि राहिलेलं इक्वेशन खाली लिहा. इथे जे गुणिले 2 आहेत ते पुढच्या पायरीमध्ये भागिले होतील आणि 2 ला 2 ने भागल्यानंतर उत्तर आपल्याला मिळेल 1. चौकटी केलेल्या आहेत x आणि y च्या व्हॅल्यू जिथे आपण लिहिलेल्या आहेत किंवा मिळवलेल्या आहेत. आता या किमती लिहिताना पहिल्यांदा x ची किंमत x च्या समोर लिहायची आहे. y ची किंमत y च्या समोर लिहायची आहे आणि याच क्रमाने त्या किमती कंसामध्ये लिहायच्या आहेत. दुसरं कॅल्क्युलेशन संपलं. तिसरं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं. मी तुम्हाला सुरुवातीच्या भागात पण सांगितलं होतं की पहिल्या कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला x 0 कन्सिडर करायचं आहे. एनी टाइम इन एनी इक्वेशन इन एनी क्वेश्चन. दुसऱ्या गणनासाठी तुम्हाला y 0 कन्सिडर करायचं आहे आणि तिसऱ्या गणनासाठी मात्र तुम्हाला या ठिकाणी 0 सोडून कुठलीही व्हॅल्यू, मग ती पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, ती कन्सिडर करायची आहे. या ठिकाणी 3 ही व्हॅल्यू या ठिकाणी कन्सिडर केलेली आहे. जिथं इक्वेशन मध्ये x आहे तिथे इन ब्रॅकेट मध्ये 3 ऍड करा. बाकी इक्वेशन आहे तसंच लिहा. 2 गुणिले 3 चा गुणाकार 6 येतो. बाकी इक्वेशन आहे तसंच लिहा. हे अधिक 6 पक्षांतराने पुढे जातील आणि वजा 6 होतील. बाकी इक्वेशन आहे तसंच लिहा. वजा 6 मधून 2 गेले, राहिले वजा 4. या पायरीमध्ये आपल्याला चलाला ऋण चिन्ह आलेलं आहे. ते ऋण असता कामा नये म्हणून चिन्ह बदल करा. ऋण वायचा झाला धन वाय, ऋण 4 चा झाला धन 4 आणि या किमती जिथे x आहे त्याच्या समोर x ची किंमत लिहा. y च्या समोर y ची किंमत लिहा आणि याच क्रमाने पहिल्यांदा x आणि नंतर y ची किंमत कंसात लिहा. अशा प्रकारे बिंदू स्थापन करण्यासाठी आपल्याला जे निर्देशक लागतात, ज्या जोड्या लागतात, त्या अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन करून मिळवायचे आहे आणि हे तुम्हाला करणंच आहे उत्तरामध्ये. अशा प्रकारे 3 जोड्या आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. पहिली जोडी आहे 0-2, दुसरी जोडी आहे 1,0 आणि तिसरी आहे 3,4. याच्या अगोदर मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा x कोऑर्डिनेट 0 असेल तेव्हा तो बिंदू y ऍक्सिस वर असणार आहे, लक्षात ठेवा. जेव्हा y कोऑर्डिनेट 0 असेल तेव्हा तो बिंदू x ऍक्सिस वर असले आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि जेव्हा दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतील तेव्हा तो बिंदू इन क्वाड्रंट फर्स्ट म्हणजे पहिल्या चरणामध्ये असणार आहे. अशा प्रकारची निश्चिती आपण या ठिकाणीच लिहिणार आहोत. आणि हे सर्व झाल्यानंतर आता आपलं कॅल्क्युलेशनचं काम संपलेलं आहे. हे केल्याशिवाय आपल्याला आलेख कागदाकडे, ग्राफ पेपरकडे जायचंच नाही आणि ते काम आपलं पूर्ण झालेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या हे पूर्णपणे लक्षात आलेलं आहे. आता आपण जाऊया ग्राफ पेपरवर. या ठिकाणी ऑलरेडी ग्राफ पेपर काढून ठेवलेला आहे पण क्रमशः आपल्याला तो भाग विचारात घ्यायचा आहे. ग्राफ पेपर जेव्हा तुमचा प्लेन असेल तेव्हा तुम्हाला काय करायचंय, पहिल्यांदा बरोबर मध्यभागी x ऍक्सिस किंवा x अक्ष ड्रॉ करायचा आहे. त्याच्यावर मध्यभागी 0 संख्या लिहायची आहे आणि त्याच्या उजवीकडे धन पूर्णांक समान अंतराने पट्टी घ्यायची. 1-1 सेंटीमीटर अंतरावर खुणा करायच्या आणि उजव्या बाजूला धन पूर्णांक क्रमशः लिहायचे आणि डाव्या बाजूला ऋण पूर्णांक क्रमशः लिहायचे. याच्यापेक्षा वेगळं काही करायचं नाही. नंतर या 0 मधून तुम्हाला लंब रेषा काढायची आहे जिला तुम्ही y असं नाव देणार आहात आणि पुन्हा एकदा पट्टीच्या साहाय्याने 1-1 सेंटीमीटर अंतरावर खुणा करून वरच्या बाजूला धन पूर्णांक आणि खालच्या बाजूला तुम्हाला ऋण पूर्णांक लिहायचे आहेत. हे सर्व झाल्यानंतर वरती कोपऱ्यामध्ये तुम्हाला सेमीवाल्यांना स्केल लिहायचा आहे. ऑन बोथ ऍक्सिस
1 cm इज इक्वल टू 1 युनिट. मराठीवाल्यांना फक्त इथे लिहायचे प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट, किंवा मराठीवाल्यांनी हे सेमीवाल्यांचं जसं आहे तसं लिहिलं तरी बिघडणार नाही. म्हणजे लिहिणाराचंही काही बिघडणार नाही आणि तपासणारालाही काही अडचण येणार नाही. हे झाल्यानंतर आपल्याला 3-3 जोड्यांचा विचार करायचा आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला त्या जोड्यांकडे घेऊन जातोय. आलेख कागदावर आपल्याला जोड्या स्थापन करण्यासाठी जे करावं लागतंय ते आपण करून ठेवले. काय करून ठेवलंय? एक्स अक्ष काढून ठेवलाय, वाय अक्ष काढून ठेवलाय. एक्स अक्षावर सर्व संख्या लिहून ठेवलेल्या आहेत, वाय अक्षावर सर्व संख्या लिहून ठेवलेल्या आहेत आणि वरती स्केल लिहून ठेवलेला आहे. हे झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा उजव्या बाजूला आलेख कागदाच्या किंवा तुमच्या पेपरवर तुम्ही जिथं ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्या भागाकडे जायचे. तत्पूर्वी अनावश्यक मार्किंग्स मी काढून टाकतो. त्या जोड्यांकडे मी तुम्हाला परत घेऊन जातोय. पहिल्या समीकरणाच्या ज्या जोड्या होत्या त्या नीट लक्षात ठेवा. इथे आहेत त्या 0,4 कुठे असेल? वाय ऍक्सिसवर. वाय ऍक्सिसवर कुठं बिंदू स्थापन करायचा आहे? जिथं वायचा धन 4 आहे. नीट लक्षात येते ना तुमच्या? पहिला बिंदू त्याची ही जोडी आहे. एक्स कोऑर्डिनेट इथं आपण लिहिले तो वाय ऍक्सिसवर असेल. मग वाय ऍक्सिसवर कुठं असेल? इथे असेल 4 वर. मग वाय ऍक्सिसचा 4 आपल्याला पाहायचा आहे. तिथे टिंब द्यायचा आहे, त्याला गोल करायचा आहे. बघूया आपण. हा वाय ऍक्सिस आहे, हा त्याचा 4 आहे आणि तिथे हा बिंदू मी स्थापन केलेला आहे. आणि स्थापन केल्यानंतर कंसामध्ये त्याचे कोऑर्डिनेट लिहिलेले आहेत 0,4. पहिला बिंदू आपला स्थापन झाला. नंतर आपण दुसऱ्या बिंदूची जोडी या ठिकाणी बघूया, जी कॅल्क्युलेशन मध्ये होती आपली. या ठिकाणी बघा 4,0. दुसरी किंमत y ची निगडीत असते. y 0 असेल तर तुम्हाला मी सांगितलंय की तो बिंदू एक्स ऍक्सिसवर असेल. आणि एक्स ऍक्सिसवर कुठं असेल ते इथं दिले आपल्याला, जिथं एक्सचा धन 4 आहे तिथे तो बिंदू आपल्याला स्थापन करायचा आहे. तर चला जाऊया आपण. एक्स अक्षावर आपल्याला धन 4च्या ठिकाणी बिंदू स्थापन करायचा आहे. हा एक्स अक्ष, त्याचा हा धन 4, तिथे हा बिंदू स्थापन केला आणि तिथे कंसामध्ये लिहून टाकला आपण 4,0. अशा प्रकारे 2 बिंदू आपले स्थापन झाले. आणि आता आपण जातोय तिसऱ्या जोडीकडे, जी आपली या ठिकाणी आपल्याला दिसते 1 आणि 3 किंवा 1 and 3. दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. दोन्ही पहिल्या क्वाड्रंटमध्ये बिंदू घेऊन आपल्याला त्या ठिकाणी तो बिंदू स्थापन करता येईल. तर आपल्याला जायचं आहे ग्राफ पेपरकडे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, हा फर्स्ट क्वाड्रंट आहे तुम्हाला माहिती आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे, हा थर्ड क्वाड्रंट आहे, हा फोर्थ क्वाड्रंट आहे. इथं गेल्यानंतर आपल्याला काय करायचंय? आपली जी जोडी ती आहे 1 आणि 3. पण इथे तुम्हाला एक कृती आहे विद्यार्थी मित्र. काय करायचं? 1 हा एक्सचा आहे म्हणून त्या 1 पासून तुम्हाला वरती पुन्हा एकदा मी बरोबर बिनचूक 1 ला त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचंय वर. 1 पासून आपल्याला त्या पहिल्या क्वाड्रंट मध्ये अशा प्रकारची लंब रेषा काढायची आहे. तिची लांबी थोडी जास्त आल्याने काही बिघडत नाही. नंतर 3 कोणाशी निगडीत आहे? वायशी निगडीत आहे. म्हणून वायच्या 3 पासून तुम्हाला इकडे यायचं आहे, लंब रेषा काढायची आहे. किंवा तुमच्या त्या ग्राफ पेपरवर तुम्हाला त्या ठळक दिसतात, म्हणजे ह्या रेषा नाही काढल्या तरी चालतात. म्हणजे 101 पासून वर गेल्यानंतर आणि वायच्या 3 पासून अशा प्रकारे लंब आल्यानंतर दोघं एकमेकांना जिथं छेदतील असं तुम्हाला वाटतंय तिथे तो बिंदू स्थापन करायचा आहे. इथे आपण तो स्थापन केलेला आहे आणि तिथे लिहून टाकलेला आहे 1,3. अशा प्रकारे आपण या ठिकाणी पहिल्या समीकरणाचे 3ही बिंदू स्थापन केलेले आहेत. आता तुम्हाला घ्यायची आहे पट्टी. पट्टी तुम्हाला या 3 बिंदूंना खेटून ठेवायची आहे. या 3 बिंदूंचा फक्त स्पर्श पट्टीच्या कडेला झाला पाहिजे आणि टोकदार पेन्सिलने अशा प्रकारची रेषा काढून घ्यायची आहे. इकडे पुढच्या बाजूला रेषा वाढवून घ्या आणि ती त्या ज्या समीकरणाची रेषा होती ते समीकरण मोकळ्या जागेमध्ये लिहून टाका. अशा प्रकारे पहिल्या समीकरणाची रेषा आपली या ठिकाणी तयार झाली.
आता आपण जाणार आहोत दुसऱ्या समीकरणाकडे, त्याच्या कॅल्क्युलेशन केलेल्या भागाकडे. इथे बघा, पहिला बिंदू जो आपल्याला स्थापन करायचा आहे त्याचे कोऑर्डिनेट आहे 0 आणि -2. पहिली किंमत x संदर्भात आहे आणि जेव्हा x 0 असतो तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तो कोऑर्डिनेट y ॲक्सिस वर असेल. आता y ॲक्सिस वर कुठं असेल हे काही तुम्हाला कुठे शोधायची गरज नाही, ते इथेच आहे. y अक्षाचा -2 बिंदू कुठे आहे तो तुम्हाला शोधायचा आहे आणि तिथे तो बिंदू स्थापन करायचा आहे. तर चला बघूया y अक्षाचा -2 कुठे आहे आणि तिथे तो आपल्याला बिंदू स्थापन करायचा आहे आणि लिहायचा आहे 0 - 2. हा y अक्ष, y अक्षाचा -2 इथे आहे. तिथे हा बिंदू आपण स्थापन केला आणि तिथे लिहून टाकलं कंसामध्ये 0, -2. नंतर आपण दुसरी जोडी या ठिकाणी विचारात घेऊया, जी आहे 1, 0. पहिला 1 x निगडीत आहे, दुसरा 0 y निगडीत आहे. जेव्हा y 0 असेल तेव्हा तो पॉइंट x ॲक्सिस वर असेल. हे तुम्हाला आता कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं की आता तुम्ही कधी विसरणार नाही, मला माहिती आहे. आणि मग हा x ॲक्सिस वर कुठं असेल, जिथे x हा -1 आहे. तर चला शोधूया आपण x चा +1 कुठे आहे. तर x चा +1 इथे आहे. हा x ॲक्सिस आणि त्याच्या +1 ची जागा ही, तिथे तो बिंदू स्थापन करायचा आणि कंसामध्ये लिहून टाकायचे 1, 0. अशा प्रकारे दोन बिंदू आपले स्थापन झाले. फक्त एक बिंदू आपल्याला स्थापन करायचा आहे. तो तिसरा बिंदू या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, ज्याचे कोऑर्डिनेट आहे 3, 4. दोन्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून त्याचं स्थान आहे इन क्वाड्रंट 1. क्वाड्रंट 1 मध्ये आपल्याला x पासून जो 3 आहे तिथून वर जायचं 1 नंबर मध्ये आणि y चा जो 4 आहे तिथून 1 नंबर मध्ये यायचंय लंब रेषेने. बघूया 3 आणि 4 हा बिंदू आपल्याला ग्राफ पेपरवर कसा स्थापन करायचा. लक्षात ठेवा x चा 3 आहे आणि y चा 4 आहे. काय करायचंय, कुठं आहे x चा 3 तुम्हाला शोधायचंय. x चा 3 इथे आहे आणि मग इथून सरळ आपल्याला वरती त्या क्वाड्रंट मध्ये जायचं आहे. y चा 4 कुठे आहे, y चा 4 इथे आहे आणि तिथून मग सरळ यायचं. इथे रस्ता तिरका होता कामा नये, असं यायचं आहे. हे दोन एकमेकांना जिथं छेदतील किंवा त्या रेषा स्पष्ट आहेत, तो स्पष्ट भाग विचारात घेऊन सुद्धा तुम्ही हे निश्चित करू शकता. अशा प्रकारच्या रेषा काढल्याच पाहिजे असं नाही. तो बिंदू तुम्ही या ठिकाणी स्थापन केला आणि कंसामध्ये लिहून टाकलं 3, 4. अनावश्यक भाग मी काढून टाकतोय. अशा प्रकारे हे तीनही बिंदू स्थापन झाले, ज्याचे कोऑर्डिनेट 0, -2 होता, ज्याचा कोऑर्डिनेट 1, 0 होता आणि ज्याचा कोऑर्डिनेट 3, 4 होता. असे 3 बिंदू आपण या ठिकाणी स्थापन केले. नंतर आपल्याला हातामध्ये पट्टी घ्यायची. हे 3 बिंदू पट्टीला बरोबर स्पर्श होतील अशा पद्धतीने तिरकी पट्टी ठेवा आणि पेन्सिलच्या साहाय्याने सरळ रेषा काढून घ्या. रेषा काढतोय म्हणजे त्याच्या दोन्ही टोकांना बाण दाखवायला विसरायचं नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्या रेषेवर जिकडे जे रेषे जास्त वाढवता येईल तिकडे वाढवा आणि त्या रेषेचं समीकरण लिहायला विसरू नका. अशा प्रकारे दोन्ही समीकरणांच्या रेषा आपण काढलेल्या आहेत आणि ह्या दोन्ही रेषा एकमेकींना कुठं छेदल्यात याचं निरीक्षण आता तुम्हाला करायचं. इथं छेदलेले आहेत बघा. माझ्याकडून तिथे मी एक ब्लॅक पॉइंट घ्यायला पाहिजे होता पण घेतलेला नाही. इथं तुम्ही ब्लॅक पॉइंट करू शकता, छोटासा ब्लॅक डॉट. आणि इथून जर आपण या ब्लॅक डॉट वरून तुम्हाला x वर आल्यानंतर 2 मिळतोय बघा. जर आपण असं सरळ खाली आलो तर आपल्याला इथे 2 मिळतो. म्हणून या पॉइंटचा x कोऑर्डिनेट या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे जो 2 आहे. आणि तिथून जर आपण y ॲक्सिस वर गेलो असं लंब दिशेने तर आपल्याला हा 2 मिळतो. म्हणून त्याचा y चा कोऑर्डिनेट सुद्धा आपल्याला या ठिकाणी 2 लिहायचा आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्या इंटरसेक्टिंग पॉइंटचे कोऑर्डिनेट 2, 2 आहे आणि हे आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे, कारण हे आपलं सोल्युशन आहे दिलेल्या इक्वेशनचं, जे आपल्याला खाली चौकटीमध्ये नमूद करायचंय. सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन इज इन ब्रॅकेट 2, 2 ब्रॅकेट कंप्लीट. अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही लिनियर
इक्वेशनची उकल ग्राफिकल मेथडने काढू शकता. अतिशय सोपा भाग आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी ज्या क्रमाने सांगितलेलं आहे आणि ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे ते निश्चित तुम्हाला समजेल अशा स्वरूपात सांगितलेलं आहे. कुठलंही इक्वेशन तुम्ही या पद्धतीने सोडवू शकता. आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.